आणि रिवॉर्ड पॉइंट स्कॅम. तुमच्या क्रेडिट कार्डचे 5,000 रिवॉर्ड पॉइंट्स आजच एक्सपायर होत आहेत. ते रिडीम करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. किंवा अभिनंदन, तुम्हाला 2,000 रुपयांचा कॅशबॅक मिळाला आहे. तो थेट खात्यात जमा करण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. तुम्हालाही असे मेसेजेस येत आहेत? थांबा, घाईत क्लिक करण्यापूर्वी हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण तुमच्या एका क्लिकमुळे किंवा स्कॅनमुळे तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत, तर तुमच्या खात्यातील कष्टाची कमाई एका सेकंदात गायब होऊ शकते. स्कॅम नेमका कसा होतो? फसव्या लिंक्स. तुम्हाला SMS किंवा व्हॉट्सअपवर हुबेहूब बँक किंवा नामांकित कंपनीसारखी दिसणारी लिंक पाठवली जाते. त्यावर लिमिटेड पिरियड ऑफर असं लिहून घाई केली जाते. बनावट वेबसाईट. लिंकवर क्लिक करताच एक वेबसाईट उघडते जी तुमच्या बँकेच्या पेजसारखी दिसते. तिथे तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली तुमची बँक डिटेल्स, कार्ड नंबर आणि CVV विचारला जातो. QR कोडचा सापळा. अनेकदा स्कॅमर म्हणतात, तुमचा कॅशबॅक घेण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. लक्षात ठेवा, पैसे मिळवण्यासाठी कधीही QR कोड स्कॅन करावा लागत नाही किंवा पिन टाकावा लागत नाही. OTPचा खेळ. तुम्ही तुमची माहिती भरताच तुमच्या मोबाईलवर एक OTP येतो. स्कॅमर तो OTP तुमच्याकडून गोड बोलून घेतात आणि काही काळाच्या आत बँक खात्यातून पैसे डेबिट होतात. सायबर सावधान अलर्ट. स्वतःला कसं वाचवाल? अनोळखी लिंक्स टाळा. रिवॉर्ड पॉइंट्स किंवा कॅशबॅकच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. बँकेच्या अधिकृत ॲपमध्ये जाऊनच तुमचे पॉइंट्स तपासा. पिन आणि OTP. लक्षात ठेवा, पैसे मिळवण्यासाठी कधीही पिन किंवा OTPची गरज नसते. जर कोणी ही माहिती मागत असेल तर तो फ्रॉड आहे. QR कोड स्कॅन करू नका. कॅशबॅक घेण्यासाठी कधीही कोणाचाही दिलेला QR कोड स्कॅन करू नका. तो कोड फक्त पैसे देण्यासाठी असतो. अधिकृत चॅनलचा वापर. बँक कधीही तुम्हाला मेसेजवर तुमची गोपनीय माहिती मागत नाही. शंका असल्यास थेट बँकेच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधा. मोफत मिळणाऱ्या कॅशबॅकच्या आमिषाने तुमचं बँक खातं रिकामं होऊन देऊ नका. तंत्रज्ञानाचा वापर करताना सतर्कता बाळगा, कारण तुमची सावधानता हाच तुमचा सर्वात मोठा बचाव आहे. जर तुमची फसवणूक झाली असेल तर त्वरित 1930 वर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार करा. सोशल मीडियाच्या दुनियेत तुमची एक साधी चूक आणि तुमची बदनामी. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत फेक प्रोफाईल आणि मॉर्फिंग स्कॅम. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत सावधान राहा, सुरक्षित राहा.